वेलकम बॅक. आपण मागच्या लेक्चरमध्ये लिनियर ॲप्लिकेशनची चर्चा करत होतो. शेवटचं ॲप्लिकेशन मी फक्त रिपीट करतानाच आपली वेळ संपली होती. पुन्हा एकदा आपण शेवटचं ॲप्लिकेशन जे लिनियरमधलं आहे ओपॅम्प ॲज सबट्रॅक्टर त्याविषयी थोडंसं पाहूया. पहा, ओपॅम्प सबट्रॅक्टर म्हणून वापरताना आपण सरळ त्याला डिफरन्शियल मोडमध्ये वापरतो. म्हणजेच त्याच्या दोन्ही इनपुटला म्हणजे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. नोट दिस पॉइंट. We are applying input to inverting as well as to the non-inverting terminal. Therefore, now we are using this op-amp in difference mode. Hence, sometimes it is also known as difference amplifier. We know the formula. Output is equal to minus Rf upon Rin in bracket difference of these two input. That is V1 minus V2. Only sign is minus. Therefore, we can easily calculate output voltage Vo is equal to minus V1 minus V2. From this we can solve it. Vo, that is output voltage, is equal to V2 minus V1. समजा V2 ला 5 व्होल्ट आहे, V1 ला 3 व्होल्ट आहे, तर दोघांची वजाबाकी होईल. 5 वजा 2 जी काही वजाबाकी असेल ते आउटपुटला मिळेल. अशा पद्धतीने this circuit subtract the input applied to its two input terminal. Therefore, this circuit is known as op-amp subtractor. मला वाटतं तुम्हाला आता हे लिनियर ॲप्लिकेशन समजले असतील. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. op-ampचे नॉन लिनियर ॲप्लिकेशन. देर आर व्हेरियस नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ op-amp. तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. स्टेट व्हेरियस लिनियर अँड non-linear applications of op-amp. You have to just state the application. Just enlist the application. पहिल्या ग्रुपमध्ये आपण लिनियरचं लिहायचे आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये नॉन लिनियरचे लिहायचे. लिनियरचे आपण पाहिले इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, बफर एम्प्लिफायर, ॲडर आणि सबट्रॅक्टर. आता आपण थोडंसं नॉन लिनियर जे ॲप्लिकेशन आहेत. नॉन लिनियर आणि लिनियरमध्ये काय फरक आहे मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं ॲप्लिकेशन सुरू करताना, की ज्यामध्ये इनपुटनुसार आउटपुटमध्ये बदल जो होतो तो जर वेळेच्या सुसंगत प्रमाणात होत असेल, वेळेच्या सुसंगत प्रमाणात, तर त्याला लिनियर ॲप्लिकेशन असं म्हणतात. एक रेषीय उपयोग. या उलट जर समजा इनपुटचे व्हेरिएशन आणि आउटपुटचे व्हेरिएशन याच्यामध्ये वेळेची सुसंगतता नसेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, नॉन लिनियर ॲप्लिकेशन. पहिलं नॉन लिनियर ॲप्लिकेशन जे आपल्याला शिकायचं आहे ते आहे op-amp ॲज अन इंटिग्रेटर. पहा हिअर सर्किट डायग्राम. op-ampचं इंटिग्रेटर म्हणून सर्किट डायग्राम जे आपण आधी इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं सर्किट काढलं होतं तसंच आहे. फक्त काय चेंज दिसतोय तुम्हाला लक्षात घ्या. चेंज बघा, नोट करा चेंज. काय केलंय आपण, येस, फीडबॅक पाथमध्ये हा जो फीडबॅक पाथ आहे तिथं आपण RF ऐवजी काय वापरलाय, कॅपॅसिटर वापरलाय. व्हेन वी रिप्लेस फीडबॅक रेजिस्टर बाय कॅपॅसिटर then that circuit is get converted into integrator. Note this point. आपण जेव्हा फीडबॅक रेजिस्टरला काढून त्याच्या जागेवरती कॅपॅसिटर वापरतो तेव्हा त्याची सर्किट आहे ते इंटिग्रेटर म्हणून काम करतं. एक्झॅक्ट इंटिग्रेटर काय करतं, जर त्याला तुम्ही DC इनपुट व्होल्टेज लावलं, इफ वी आर गिव्हिंग DC व्होल्टेज टू द कॉन्स्टंट DC व्होल्टेज टू द इंटिग्रेटर, द आउटपुट ऑफ इंटिग्रेटर increases linearly with time. ते वेळेनुसार लिनियरली वाढत जातं. या उलट जर तुम्ही त्याला रेक्टँग्युलर पल्स लावली, पहा आकृतीमध्ये आपण दाखवूया. जर समजा तुम्ही लिनियर इनपुट लावलं असतं तर आउटपुट असं मिळेल. सॉरी, जर तुम्ही रेक्टँग्युलर पल्स लावली तर तुम्हाला असं ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये रॅम्प टाईप आउटपुट मिळतं. सॉरी, म्हणजे इंटिग्रेटरला जर तुम्ही स्क्वेअर वेव्ह इनपुट दिली तर आपल्याला रॅम्प किंवा ट्रायंग्युलर वेव्ह आउटपुट मिळतं. हे लक्षात घ्या. महत्त्वाचं म्हणजे
मॅच द पेअर मध्ये एक जो प्रश्न तुम्हाला विचारला जातो, इंटिग्रेटर काय म्हणून वापरतात. इंटिग्रेटर इज यूज ॲज लो पास फिल्टर. लक्षात घ्या, मी जे सांगतोय ते समजून घ्या. इंटिग्रेटर इज लो पास फिल्टर. इंटिग्रेटरला काय म्हणून वापरतो आपण, लो पास फिल्टर म्हणून वापरतो. हे नोट करा. तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स मध्ये, मॅच द पेअर मध्ये किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. येते ना लक्षात. मग डायग्राम कशी लक्षात ठेवायची, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे, फक्त फीडबॅक रजिस्टरच्या ऐवजी काय वापरायचा, कॅपॅसिटर वापरायचा. देन यू गेट द इंटिग्रेटर. व्हॉट इज द आउटपुट ऑफ इंटिग्रेटर. मॅथमॅटिकली the output of integrator is given by the formula VO is equal to minus sign, just because it is given to the input is given to the inverting terminal, therefore there is minus sign. 1 upon RC. R means this register, C means this feedback register. This sign is sign of integration. जर तुम्ही सायन्सला राहिला असतात, इंटिग्रेशन डिफरन्शिएशन आपण जर शिकलो असतो तर तुम्हाला हे साईनचा अर्थ कळला असता. राईट नो, जस्ट रिमेंबर output voltage VO is equal to 1 upon RC integration of VI dt. dt means change with respect to time. इनपुट व्होल्टेज मध्ये जो बदल होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला VI dt असं म्हणतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. जी वेव्हफॉर्म, आउटपुटची वेव्हफॉर्म तुम्हाला काढायची ती ही काढायची. जर तुम्ही अशा प्रकारचं इनपुट दिलं तर तुम्हाला काय मिळतं, अशा प्रकारचं आउटपुट मिळतं. एक व्हिडिओ आपण पाहूया, जर दिसलं तर बघा. दिसते तुम्हाला व्हिडिओ. इथं काय वापरलं आहे, आपण कॅपॅसिटर वापरलेला आहे. हा ओपॅम्पची डायग्राम आहे, कॅपॅसिटर वापरलेला आहे. हा तुमचा रेजिस्टर आहे. हे वेव्हफॉर्म जी आहे स्क्वेअर वेव्ह इनपुटची वेव्हफॉर्म आहे आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होत आहे, ट्रायंग्युलर वेव्हमध्ये होतोय. लक्षात. चला आपल्या मूळ टॉपिकला येऊ. दिस इज युअर इंटिग्रेटर. नाऊ जसं इंटिग्रेटर काम करतं त्याचं उलट दुसरं एक सर्किट आपल्याला शिकायचं आहे, ते आहे डिफरन्शिएटर. व्हॉट इज डिफरन्शिएटर. डिफरन्शिएटर इज हाय पास फिल्टर. सी डिफरन्शिएटर काय आहे, हाय पास फिल्टर आहे. आपण याला काय म्हटलं होतं, इंटिग्रेटरला लो पास फिल्टर. हा काय तुमचा हाय पास फिल्टर. If input to the differentiator is ramp signal, जर input तुम्ही ramp signal दिलं, then we get inverted pulse at the output. आपल्याला inverted pulses मिळतात. असं जर इनपुट दिलं तुम्ही तर तुम्हाला अशा प्रकारच्या आउटपुटला पल्सेस मिळतात. हे लक्षात घ्या. इंटिग्रेटर हा हाय लो पास फिल्टर आहे आणि डिफरन्शिएटर हा हाय पास फिल्टर आहे. नोट दिस पॉइंट गाईज. तुम्हाला मॅच द पेअर मध्ये इंटिग्रेटर पण असेल, डिफरन्शिएटर पण असेल, इकडे लो पास फिल्टर पण असेल, हाय पास फिल्टर पण असेल. इंटिग्रेटर लो पास फिल्टर, डिफरन्शिएटर हाय पास फिल्टर. येते लक्षात. फॉर्म्युले, डायरेक्ट फॉर्म्युले पाठ करायचे. आउटपुट VO इज इक्वल टू मायनस 1 अपॉन RC इंटिग्रेशन ऑफ VI dt. आणि डिफरन्शिएटरचा फॉर्म्युला काय आहे, आउटपुट इज इक्वल टू मायनस RC. इकडे काय होतं 1 अपॉन RC, इकडे काय असेल फक्त मायनस RC आणि dVi बाय dt. म्हणजे वेळेनुसार इनपुट व्होल्टेजमध्ये जो बदल होतो त्याचं डिफरन्शिएशन. मायनस RC dVi बाय dt हे त्याचं इनपुट आणि आउटपुटचं वेव्हफॉर्म. हे जे दोन सर्किट आहेत ते 2-2 मार्क्सला तुम्हाला विचारले जातात, इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर. त्यामध्ये जे अपेक्षित आहे ही डायग्राम. इंटिग्रेटरचा लो पास फिल्टर म्हणून उपयोग आणि महत्त्वाचं म्हणजे हे त्याचं आउटपुटची वेव्हफॉर्म. डिफरन्शिएटरमध्ये काय अपेक्षित आहे ही डायग्राम, त्याचा हायपास फिल्टर म्हणून उपयोग आणि त्याची ही डायग्राम. येते लक्षात. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. हा टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा आहे, व्होल्टेज कंपॅरेटर. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ ओपॅम्प. ओपॅम्प used as a comparator. What is comparator? As its name suggests, it compares the two input. दोन इनपुट मध्ये तुलना करणारं सर्किट त्याला काय म्हणायचं, एक्झॅक्टली कंपॅरेटर. दोघांमध्ये तो तुलना करतो. आपण काय करतो, तुलनाच करतो, बरोबर ना. त्याने लिरन 3चा शर्ट वापरला आहे, घेतलेला आहे, मला पण तसाच पाहिजे. लगेच आपण काय करतो, तुलना करतो.
तसंच इथेही इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन इनपुटमधील तुलना करण्यासाठी टू कम्पेअर द टू इनपुट्स वी यूज स्पेशल सर्किट that is known as comparator. Comparator is a circuit with two input voltages. Two input voltages means there are two input terminals to the op-amp, you know, inverting and non-inverting, and one output voltage. म्हणजे कंपॅरेटर वापरताना तुम्हाला त्याच्या दोन्ही टोकांना इनपुट देता येतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची फीडबॅक वापरत नाहीत. Note this point. Comparator do not have any feedback. हे सर्किट डायग्राम इथं दाखवलेली आहे. V1 and V2 are input. V1 and V2 काय आहे? इनपुट आहेत आणि VO आउटपुट आहे. हे तुमचं काय? पॉझिटिव्ह VCC, निगेटिव्ह VCC. There is no feedback as in your inverting and non-inverting amplifier. जसं तुमचं इन्व्हर्टिंग किंवा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर मध्ये काय असतं? तुमचं फीडबॅक वापरलेलं असतं. तशाच प्रकारची फीडबॅक या ठिकाणी वापरलेली नसते, हे लक्षात घ्या. तशाच प्रकारची फीडबॅक आपण इथं वापरलेली नाही. म्हणजे कंपॅरेटर इज यूज इन ओपन लूप मोड. गॉट इट? क्लोज लूप मोड अँड ओपन लूप मोड. ओपन लूप मोड म्हणजे काय? विदाउट फीडबॅक. क्लोज लूप मोड म्हणजे काय? विथ फीडबॅक. आतापर्यंत सगळे ॲप्लिकेशन आपण अभ्यासताना काय सांगितलं? व्हाईल स्टडिंग ऑल लिनियर और नॉन लिनियर ॲप्लिकेशन आय हॅव टोल्ड यू दॅट op-amp is always used in closed loop mode. That is, we use feedback. Which type of feedback we use? Yes, negative feedback. Why we are using negative feedback? To control the gain of op-amp. आपल्याला op-amp ची गेन कंट्रोल करायची आहे, कारण प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसाठी op-amp ची गेन कंट्रोल करणं आवश्यक आहे. म्हणून आपण तिथं फीडबॅक वापरतो. बट इन कंपॅरेटर वी डू नॉट यूज फीडबॅक. नोट दिस पॉइंट. आपण कंपॅरेटरमध्ये काय वापरत नाहीत? फीडबॅक वापरत नाहीत. आता पहा, कंपॅरेटरमध्ये तुम्ही फीडबॅक वापरलेले नाही, त्यामुळे फीडबॅक न वापरता जो op-amp तुम्ही वापरतात त्या op-amp ची गेन कशी असते? खूप जास्त. आयडियली इन्फायनाईट. इन्फायनाईट नका समजूया, आपण त्याला समजूया 1/10,000. ही त्याची काय आहे? गेन आहे. 10,000 म्हणजे त्याला जर इनपुट 1 व्होल्ट दिला तर 10,000 पटीने तो काय करेल? तो वाढवून देईल. म्हणजे एवढी जास्त त्याची काय आहे? गेन आहे. याच्यावरून लक्षात येईल की जर समजा तुम्ही 25, एक एक्झाम्पल घेतलेले आहे, आपण जर 25 मिली व्होल्ट एवढंच जरी इनपुट दिलं तरी आउटपुटला किती मिळतं? 25 व्होल्ट. म्हणजे 10,000 पटीने ते वाढवून मिळतं. पण सप्लाय व्होल्टेज आपण जे लावतो ते किती व्होल्टेज असतं? 12,012 किंवा 15,015. आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून आपण इथं 15,015चं एक्झाम्पल घेतलेलं आहे. म्हणजे 15,015चा सप्लाय व्होल्टेज लावला आहे, म्हणजे मॅक्सिमम आउटपुट व्होल्टेज त्या op-amp पासून मिळेल ते 15 व्होल्ट. हे लक्षात घ्या. जेवढं तुम्ही सप्लाय व्होल्टेज लावलं असेल तेवढं आउटपुट मिळेल की नाही? 1 लिटरच्या भांड्यामध्ये किती पाणी मावेल? 1 लिटर मावेल ना. येते लक्षात? तसंच op-ampला जर तुम्ही 15,015चा पॉवर सप्लाय जोडला आहे तर त्याला आउटपुटला जे मिळेल, गेन किती असली तर मॅक्सिमम आउटपुट दॅट op-amp कॅन प्रोड्यूस इज 15 व्होल्ट. बरोबर आहे की नाही? हे त्याचं सॅच्युरेशन आउटपुट आहे. मॅक्सिमम किती मिळेल तर 15 व्होल्ट मिळेल. दॅट व्होल्टेज इज नोन ॲज सॅच्युरेशन व्होल्टेज. येते लक्षात? त्याला काय म्हणायचं? सॅच्युरेशन व्होल्टेज. ॲक्च्युली सॅच्युरेशन व्होल्टेज जे असतं ते सप्लाय व्होल्टेजपेक्षा 2 व्होल्ट कमी असतं. म्हणजे जर सप्लाय व्होल्टेज 15 व्होल्ट आहे, 15 व्होल्ट असेल तर सॅच्युरेशन व्होल्टेज किती असेल? ±13 व्होल्ट. हे लक्षात घ्या. सॅच्युरेशन व्होल्टेज किती असेल? ±13 व्होल्ट. सप्लाय व्होल्टेज किती आहे आपलं? 15 व्होल्ट. त्यामुळे सॅच्युरेशन व्होल्टेज किती आहे? ±13 व्होल्ट. थोडंसं आपण कंपॅरेटरला जास्त वेळ देऊ. एकदा कंपॅरेटर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली की तुम्हाला जे 4 मार्कांसाठी किंवा 6 मार्कांसाठी एक सर्किट विचारलं जातं. कोणतं सर्किट? स्किमिक ट्रिगर. स्किमिक ट्रिगर इज द स्पेशल टाईप ऑफ कंपॅरेटर. त्याविषयी आपण थोडीशी जास्त चर्चा करणार आहोत. म्हणून ह्या लेक्चरमध्ये मी इथंच थांबतो. पुढच्या लेक्चरमध्ये कंपॅरेटर आणि स्किमिक ट्रिगर जे आहे याच्यावरती चर्चा करूया. ओके.